मला माहिती आहे की तुम्ही मेरा राशन 2.0 वाला ॲप सर्च करतायत आणि सर्च केल्यावरती त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस बेनिफिशियरी तुमचा जो आधार कार्ड टाकतायत त्यावेळेस अननोनवाली एरर येते आणि हे अननोनवाली एरर सॉल्व करण्यासाठी तुम्ही यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ बघतायत आणि व्हिडिओ बघून त्या व्हिडिओजमध्ये आलेल्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक लावून तुम्ही हे जे ॲप्लिकेशन आहे ते उघडण्याचा प्रयत्न करतायत। मग चला ठीक आहे की त्या ज्या ट्रिक्स आहेत त्या काम करतात का नाही ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले तर मी हे जे ॲप्लिकेशन आहे मेरा राशन 2.0 वालं ते नवीन कोरं प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेतलेलं आहे। ठीक आहे, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपलं जे इंटरनेट आहे सध्या ते बेकार स्लो चालू आहे आणि त्या बेकार स्लो चालू असल्यामुळे त्याची जी डाउनलोडिंगचा स्पीड आहे तो 80 किंवा 84% सध्या तरी होतो आहे असं। पण तोपर्यंत चला ठीक आहे, आपण थोडंसं बघू की हे किती वेळ घेतं आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल व्हायला। सध्या तरी डाउनलोड झालेलंच आहे। डाउनलोड झाल्यानंतर आपण बघू की ते ओपन होतं, इन्स्टॉल होतं आहे। आता इन्स्टॉल झाल्यानंतर त्यांची रिॲक्शनच बघू। ते जे कंपनीवाले आहेत आपल्याला एवढे स्वस्त इंटरनेट देत आहेत तर त्या स्वस्त इंटरनेटचा एवढा फायदा आपल्याला दिसतो आहे। आता त्याला ओपन बी करून घेऊ, इन्स्टॉल तर झालेलंच आहे, ओपन करून घेऊ। थोडीशी ब्लॅक स्क्रीन आलेली आहे आपल्यासमोर, ती जी ब्लॅक स्क्रीन आहे त्याला बघू आपण की आता ती मेरा राशनमध्ये बदलून गेलेली आहे, ज्याला गरीब कल्याण अन्न योजना म्हटलं जातं आहे। इथे लँग्वेज सिलेक्ट करायचा एक ऑप्शन आला आपला, तर तो जो लँग्वेज सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घेतलेली आहे, जसं मी मराठीमध्ये बोलतो जे म्हणून। इथे दिलं आहे राशन कार्ड, इन्स्टंट ॲसेस ऑफ युअर राशन कार्ड, मॅनेज फॅमिली डिटेल्स वगैरे आहेत, जसं लिहून ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने आहे। तर मी जास्त काही टाईमपास करत नाही, याच्यामध्ये जो सुरू करूया ह्या जो ऑप्शन आपल्याला मराठीमध्ये म्हटलेला आहे त्याच्यावरती जाऊ आपण, त्याच्यावरती क्लिक करू आपण आणि मग हे उघडतं किती वेळ घेतं ते जरा बघू। तर उघडून तर गेलेलंच आहे माझ्याकडे। तर बेनिफिशियरी यूजर म्हणून मी माझा आधार कार्ड इथे टाकून घेतो, जसं मी तुम्हाला सांगतो आहे त्या पद्धतीने। तर मी माझा आधार कार्ड आहे या बेनिफिशियरी यूजरमध्ये टाकून घेतलेला आहे। टाकल्यानंतर जो चांगला कॅप्चा कोड त्यांनी देऊन ठेवला तो पण टाकून घेतला मी, IZDD वाला कॅप्चा जो होता नीट मी पहिले चेंज करून घेतलं, माझं मराठीमध्ये होतं म्हणून। तर मग IZDD वाला जो कॅप्चा आहे तो टाकला, त्याच्यामध्ये OTPने लॉग इन करा हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं, पण अननोनवाली एरर दाखवत आहे। आता मग याच्यासाठी आपण त्यांनी सांगितलेलं ट्रिक ॲप्लाय करणार आहोत, म्हणजे जे काही त्या व्हिडिओजमध्ये ट्रिक दिली जाते ती ॲप्लाय करणार आहोत। सगळ्यात पहिले तर मी पूरं क्लीन करून घेतो। क्लीन केल्यानंतर हे जे आपलं मेरा राशनवाला ॲप आहे याला मी प्रेस करून धरतो। प्रेस करून धरल्यानंतर मला याच्यासमोर 3 ऑप्शन दिसले, ॲप इन्फॉर्मेशन, रिमूव्ह आणि अनइन्स्टॉलवाला। मला अनइन्स्टॉल करायचं नाही आहे तर मी ॲप इन्फॉर्मेशनवरती क्लिक करतो, रिमूव्ह बी करायचं नाही आहे। ॲप इन्फॉर्मेशनवरती क्लिक केल्यानंतर हे परत आपल्यासमोर काळ्या रंगाची स्क्रीन दाखवतं। मी फोर्स स्टॉप करून घेतला त्याला, म्हणजे काय करता येईल मला फ्रेश टेस्ट स्टार्ट करता येईल। आणि दुसरी गोष्ट याच्या परमिशनमध्ये गेलो, ठीक आहे। एक केस तर मी याचा क्लिअर कॅचा बी करून घेतलेला आहे आणि डाटासुद्धा क्लिअर करून घेतला आहे, म्हणजे ज्यावेळेस मी चालू बी करेल त्याला त्यावेळेससुद्धा मला काय दिसेल की ते नवीन आणि फ्रेश पद्धतीने चालू होताना दिसेल ॲप्लिकेशन। मागे आलो, नंतर मी परमिशनवरती क्लिक केलं। परमिशन माझ्याकडे 2 होत्या, एक आहे लोकेशन आणि दुसरी स्टोरेज। लोकेशन मी अलाव करून दिली आणि स्टोरेजसुद्धा मी अलाव करून दिलेलं, ठीक आहे। अलाव केल्यानंतर मी परत बॅकमध्ये आलो। बॅकमध्ये आल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन आहे ते चालतं का नाही परत ते त्याच्यासाठी जायला लागलो, तर मी इथे ओपन ह्या ऑप्शनवरती क्लिक केला। आता ओपनमध्ये परत ते मला ब्लॅक स्क्रीन दाखवायला लावलं। तर ब्लॅक स्क्रीन दाखवल्यानंतर ते शेवटी जे ॲप्लिकेशन आहे ते उघडलं, गरीब कल्याण अन्न योजनावाला। उघडल्यानंतर मी परत मराठीवर क्लिक केला, जसं आपण बोलतो आहे तसं। सुरुवात करूयावरती परत आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत। मी सेम केस आहे, बेनिफिशियरी यूजर म्हणून माझा आधार कार्ड इथे टाकून घेतला, नंबर टाकून घेतला। तर मी कॅप्चासुद्धा टाकून बघितला, तर XAMA वाला जो काही कॅप्चा मला त्यांनी दिलेला होता तो मी टाकला। परत OTPने लॉग इन करा याच्यावरती क्लिक केलं तर मला परत तीच एरर दाखवतो आहे। त्याचा स्पष्ट अर्थ आहे की कोणत्याही ट्रिक ह्या ॲप्लिकेशनवरती काम करत नाही आहे। हे जे ॲप्लिकेशन आहे ते लहान बाळासारखं आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन भरणार नाही तोपर्यंत त्या बाळाला काहीच येणार नाही आहे। म्हणजे स्पष्ट म्हटलं गेलं आहे की तुम्ही काहीही करा, जोपर्यंत तुमची माहिती या राशन कार्डवाल्या ॲप्लिकेशनमध्ये माहिती येणार नाही तोपर्यंत तुम्हाला OTP बी येणार नाही आहे आणि हे ॲप्लिकेशन चालू बी होणार नाही आहे। म्हणजे स्पष्ट गोष्ट आहे की तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनला अपडेट जोपर्यंत हे अपडेट होत नाही तोपर्यंत काय करायची, वाट बघायची आहे, ठीक आहे। आणि ज्यावेळेस हे अपडेट होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला लॉग इनसुद्धा करता येईल आणि तुमचे जे काही कामं आहेत ते सगळे कामं तुम्हाला या ॲप्लिकेशनने करता येतील। राशन कार्ड डाउनलोड करणं, नवीन मेंबरचं नाव जोडणं, ते सगळं तुम्हाला या ॲप्लिकेशनने करता येईल। सध्या तरी मला वाटतं की तुम्हाला माहिती समजली असेल। फक्त हीच गोष्ट आहे की तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनला अपडेट होतं तोपर्यंत वाट बघायची आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ठीक आहे, समजलं असेल,
तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. स्पष्ट गोष्ट आहे की जर आवडलं असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा. जोपर्यंत हे ॲप अपडेट होत नाही आहे तोपर्यंत ते तुमच्यासाठी बिनकामाचं आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला एकच काम करायचं आहे की जेव्हा ते आहे त्यावेळेस फक्त लॉग इन ट्राय करत राहा.